त्याच्यावर काँग्रेसनं राज केलं. जाणव्यातल्या हिंदूलाच पकडणार ना. ह्या शेंडे बुडक्या छाटलेल्यांना तुम्ही अशी मोकळी सूट दिलेली. स्वातंत्र्यानंतर जवळपास 60 वर्ष या देशावर काँग्रेसनं राज केले. या 60 वर्षात आमच्या राजाच्या हिंदवी स्वराज्याच्या अस्तित्वाच्या खाणाखुणा पुसून टाकण्याचे उद्योग जाणीवपूर्वक या लिब्रांडून केलेले. इतिहास वाकडा तुकडा जसा त्यांच्या मनाला येईल तसा लिहिला त्यांनी. ट्विस्टेड हिस्ट्री. आज प्रत्येक किल्ल्यावर असणारं अनधिकृत खडगं हे त्या लिबरल करामतींची झलक आहे मित्रांनो. प्रशासनात बसलेले झारीतले शुक्राचार्य हिंदू धर्माच्या नावावर ठसठशीत काळा डाग आहेत, काळा मोठा. त्या सगळ्यांना शोधून त्यांना आधी शिक्षा करा, मग शिवभक्तांच्या बकोटाला हात घाला. ही माझी सरकारला विनंती आहे. पोलीस प्रशासन स्थानिक राजकारण्यांच्या दबावाखाली निष्पाप तरुणांना धरपकड करून हात डांबू लागले. जे चोर समाजकंटक या तगलीत घुसले होते त्यांना आधी पकडा. कोण जाणे ते हिंदू होते की मुसलमान, कारण गणिम हा कुठल्याही थराला जाऊ शकतो. हे आपण इतिहासातही वाचत आलो आणि प्रत्यक्षातही अनुभवतोय. एकंदर हे प्रकरण संवेदनशील असल्यानं त्यावर जास्त काही बोलणं रास्त ठरणार नाही हे मला माहिती आहे, म्हणून गप्प होतो मी. पण सत्य हे जगासमोर यायलाच हवं म्हणून बोलावं लागतं. आता त्याचे काय परिणाम होतील ते मला माहीत नाही. जाता जाता माझी एक विनंती आहे त्या शिवभक्तांना, जे आंदोलनात सहभागी होते त्यांना माझी विनंती आहे, त्यांनी जर कुठल्याही चोराला गजापुरातली घरं लुटताना पाहिलं असेल, त्याची जर खाण कोण तुम्हाला माहीत असेल, ठावठिकाणं माहीत असेल, तर ती माहिती पोलीस प्रशासनाला जरूर द्या. खरं खोटं होऊ द्या, अपराधाला शिक्षाही झालीच पाहिजे. माझे निरपराध हिंदू बांधव उगाच पोलीस ठाण्यात डांबले जाणं हे या हिंदुस्थानात तरी कोणी खपून घेणार नाही. एक हिंदू म्हणून मी तरी नाही.